तुम्हाला सर्वांना माझ्याकडून जय हरी विठ्ठल. तर गाईस आता इथलं दर्शन झालेलं आहे विठ्ठल महाराजांचं. आता जाऊ आपण प्रभू श्रीरामांचा रथ बघायला, ते पण कुठे, इथे पिंपराळाला. सो हे गाईस व्हॉट्सअप, कसे तुम्ही सर्व, होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे 29 जून, आषाढी एकादशी. महाराष्ट्रातील सर्वात मोठा साजरा करणारा सण म्हणजे आषाढी एकादशी. तुम्हालाही माहिती असेल, पंढरपूरला विठ्ठल महाराजांची मस्त एकदम मोठी पालखी निघते, कितीतरी लाखाने लोक असतात आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून जय हरी विठ्ठल. आता आम्ही चाललेले आहे विठ्ठल महाराजांचं दर्शन करायला. जुन्या गावात मस्त मंदिर आहे विठ्ठल महाराजांचं, तिथे दर्शन करू आणि त्यानंतर जाणार आहे प्रभू श्रीरामाचा रथ बघायला. आज आहे पिंपराळात रथ प्रभू श्रीरामाचा. सिद्धेश आलेला इथे आणि आम्ही दोघी जाणार आहे आता मस्त दर्शन करायला आणि त्यानंतर जाऊ रथ बघायला. तर चला जाऊया. वातावरण पण आज काही जास्तच गंभीर आहे, फक्त पाऊस नको पडायला जेव्हा आम्ही रथ बघायला जाऊ, नाही तर कसं ओले होऊन जाऊ, कॅमेरामध्ये पण पाणी चाललं जाईल, शूट नाही करता येणार. आज मौसम बेमान आहे फिर. सो हे गाईस, तर मी आता आहे विठ्ठल मंदिर जुन्या जळगावमध्ये आणि हे बघा किती सुंदर मंदिर आहे विठ्ठल महाराजांचं. तर चला आता जाऊ दर्शन करायला. सकाळी एवढी गर्दी होती ना इथे, बरं झालं आम्ही दुपारी आले. आता आहे आम्ही मंदिरामध्ये आणि ना हे मंदिर आधी एक वाडा होता, वाड्यामध्ये एक मंदिर उघडलेलं आहे. तर बघा इथलं जे स्ट्रक्चर आहे ना, त्यानेच तुम्ही समजून जातील की हे किती जुन्या काळातलं आहे. कारण की मोस्ट ऑफ द जुन्या काळात हे असंच काही स्ट्रक्चर राहायचं. आणि तिथे आहे विठ्ठल महाराज. गाईस इथे बघा किती सुंदर रांगोळी बनवलेली. इथे आहे विठोबा आणि इथे आहे रखुमाई. वाव. तर गाईस आता आपण भेटू इथल्या नगरसेवकशी, सुनील वामनराव खडके. हे काका आपल्यासोबत आहे आणि हे थोडीफार काही माहिती देणार आहे आपल्याला विठ्ठल मंदिराबद्दल. ॲक्च्युली ह्या विठ्ठल मंदिराला आहे ना 2.25 वर्ष झाले, तर त्याबद्दलच काही माहिती देतील आपल्याला. आमचे जुने जळगाव भागातील विठ्ठल मंदिर संस्थान आज जवळजवळ 2.25 वरती 180 वर्षाच्या जवळपास आमचे इथे झालेले आहे मंदिराला. आमचे जे पूर्वज होते त्या पूर्वजांनी इथं मंदिराची स्थापना केलेली आहे आणि हे मंदिरचं कोरीव काम आहे, अत्यंत सुंदर कोरीव काम लाकडामध्ये आणि लाकडी याच्यामध्ये खूप सुंदर कोरीव काम इथे केलेलं आहे. हे कोरीव काम तुम्हाला जळगावमध्ये कुठेच बघायला मिळणार नाही, इतकं सुंदर कोरीव काम या मंदिराचं केलेलं आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य एक आहे, जळगावमध्ये कुठेच तुम्हाला काकडा आरती दिसणार नाही. सकाळी इथे रोज काकडा आरती होते. महिला असतात सकाळी 5 वाजेपासून 4:45 वाजेपासून इथं महिला असतात, त्या सकाळी काकडा म्हणतात. काकडा म्हटल्यावर काकडा आरती म्हणतात. नंतर ज्ञानोबाची आरती होते, पांडुरंगाची आरती होते, तुकारामाची आरती होते आणि एकनाथांची आरती इथे होते. तर काकांनी आपल्याला काही अशी सुंदर माहिती दिलेली आहे आणि आता काही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा तुम्ही.
तसं तर गाईस विठ्ठल मंदिर आहे ना खूप जागृत स्थान आहे, कारण की खूप असे जे वारी असतात ते पंढरपूरला जातात असे पालखी वगैरे घेऊन, तर कितीतरी दिवसांचा त्यांचा तो प्रवास असतो आणि कोणालाच काही होत नाही त्याच्यात का, कारण की ना विठ्ठलाची कृपा त्यांच्यावर असते. गाईस आता आहे ना दर्शन झालेलं आहे विठ्ठल महाराजांचं आणि तुम्हाला बाहेरून दाखवतो मंदिर की कसं किती सुंदर मंदिर आहे. आणि विठ्ठल मंदिरासमोर एक हनुमान मंदिर आहे आणि या साईडला आहे ना शिव मंदिर आहे. बघा किती छान ना, इथेच हनुमान मंदिर, शिव मंदिर आणि विठ्ठल मंदिर इथे. असं बघायला बाहेरून वाटणार नाही हे मंदिर आहे, पण मध्ये गेल्यावर एवढं छान वाटतं ना, आणि मंदिर एवढं सुंदर बनवलेलं आहे ना, मजा येऊन जाते डायरेक्ट. म्हणजे अशी पॉझिटिव्ह एनर्जी फील होते मध्ये गेल्यावर. तर गाईस आता इथलं दर्शन झालेलं आहे विठ्ठल महाराजांचं. आता जाऊ आपण प्रभू श्रीरामांचा रथ बघायला, ते पण कुठे, इथे पिंपराळाला. इथून 6-7 किलोमीटर दूर आहे, मग जाऊया. सो हे गाईस, तर फायनली आम्ही पोचलेले आता पिंपराळा. आणि आहे ना इथे आहे ना जत्रा कशी भरते गाईस, तर त्या टाईपचं इथे काही माहोल आहे आता. आणि पुढे जाऊन बघू की रथ केव्हा निघणार आहे. का रे, रथ केव्हा निघतो? रथ 1 वाजता निघतो. 1ला मग निघाला असेल मे बी, रथ निघाला असेल. आता आहे ना जाऊन बघू. पण इथे जो माहोल आहे ना तो फुल जत्रासारखा आहे. गाईस बघा इथे काय बघायला भेटलं, जे आपण लहान वयामध्ये सर्वात जास्त खेळलेले
तर काहीच 2च मिनिटात येणार इथे आपल्या समोर प्रभू श्रीरामांचा रथ आणि ना खूप एक्साइटमेंट होते यार बघायला. आवाज ऐकू शकता. माऊली 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 एवढं भारी वाटतंय ना. 2 मिनिटं फक्त आता. काय से चेक करा काय पब्लिक आहे यार इथल्या रथाला सुद्धा. किती मस्त दिसतंय कसं आणि प्रभू श्रीरामाचा रथ. आणि काही काही लोक तर पाणी सुद्धा भेटताय. जय श्रीराम. होत आहे ना. गाईस तुम्ही पण दर्शन करून घ्या लवकर. तिथे आपले प्रभू श्रीराम विराजमान आहे मित्रांनो. ते बघा काय शकता. जय श्रीराम. चांगलं दर्शन झालेलं आहे एकदम प्रभू श्रीरामाचं. जय श्रीराम. तर फायनली आम्ही आता बघून आलेले पिंपराळाचा रथ आणि खूप छान मजा आलेली आहे. जे जय श्रीराम नावाचे जे नारे लागत होते ना एकदम मस्त म्हणजे मजा येऊन गेली डायरेक्ट. तुम्ही पण बघितलं असेल की कसे पाणी फेकत होते, कसे लोक रथ खेचत होते. मजा येऊन गेली यार खरंच. अँड गाईज प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये एकच शब्द असेल आजच्या दिवस, मेरे तन मन धडकन में सिया राम राम है. जय श्रीराम. सो हे गाईस तर मी आलेला आता परत घरी आणि खूप मजा आली यार रथ वगैरे बघून. आणि ना मी इथे ब्लॉगला एंड करतो.
गाईस नक्की मला सपोर्ट करा. आपल्याला आपल्या जळगावचं नाव पुढे नाही यायचं आहे. सो सबस्क्राईब करायला नको विसरा. चला मी या ब्लॉगला इथे एंड करतो. होपसो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसतील तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल. बाय.